नसरापूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सविस्तर माहिती दिली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। 3.5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे। या घटनेनंतर गावात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामस्थांनी रास्ता रोको करत संताप व्यक्त केलाय। आरोपीला फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। या धक्कादायक घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये बीएनएस कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास जे चालू आहे। आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे। सर, लोक आक्रमक झालेले आहेत, त्याची मागणी आहे की प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं। त्या दृष्टीनं काय तयारी केली आपण, काय करतो पुढे तपास? अशा घटना घडल्यानंतर साधारणतः जे एक इमोशनल जे रिॲक्शन जे आहे ते पब्लिक कडून येत आहे। काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती। त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते। मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे आणि ह्यामध्ये जे आरोपी होता त्याच्या बाबत काही कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, परंतु तांत्रिक आणि गोपनीय जे आम्ही आपले यंत्रणे वापरले तर तातडीने 1-1.5 तासामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे। पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे। आता तुम्ही आमचं सहकार्य करा। ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात। आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात। त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे। या आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याआधी त्याच्यावरती काही गुन्हा दाखल असल्याची माहिती? या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत। ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा होता। त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंग आणि पॉक्सो गुन्हा होता, ज्यामध्ये पॉक्सो आणि विनयभंगाचे कलम होते। त्यातून त्याचा 2019 मध्ये केसमधून ॲक्विटल झालेला आहे आणि हा 65 वर्षाचा व्यक्ती आहे, पण त्याची प्रवृत्ती तशी आहे असं आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। तो डेली वेजर आहे, असाही गावात काम करता है, इकडे तिकडे काही ठिकाणी। सर हिंदी में बात जी थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, नसरापुर की क्या घटना है और जो आरोपी है उसको अभी अरेस्ट किया या फिर इसके बारे में डिटेल्स क्या है? नमस्कार। नसरापुर में कल एक दुखद घटना हुई है, जिसमें एक अल्पवयीन 3.5 साल की बच्ची पे अत्याचार करके उसकी हत्या की गई। जो इस केस का आरोपी है वो 65 साल का है। उसकी पहले भी इस प्रकार की कुछ गुनहगारी पार्श्वभूमि है। तो कल साधारण 3:30-4 बजे के आसपास ये घटना जो है वो हुई है और पुलिस को ये 5:15 वाजता हमें ये रिपोर्ट हुई और अगले 1 से 1.5 घंटे के बीच में हमने जो हमारा तांत्रिक और गोपनीय यंत्र हैं हमारे, उसका वापस करके हमने ये केस जो है उसको डिटेक्ट किया। जो आरोपी है इस केस का उसको ताबे में लिया, उसको अटक कर लिया गया है और आगे का तपास जो इस केस में वो चल रहा है। सर, लोगों में बहुत गुस्सा था और कल मोर्चा भी किया उन्होंने। जो नेशनल हाईवे वो पूरी तरह से जाम किया गया जी। आपने वहाँ पे क्या उनकी ये किया? जी, कल ये रेजिस्टेंस था सबसे पहले लोगों में कि वो जो विक्टिम है उनको हॉस्पिटल के लिए जो बॉडी ऑफ द डिसीज थी उसको ना जाने के लिए रेजिस्ट कर रहे थे। इसलिए उनको समझाया गया कि पॉक्सो के केस में
बहुत ही तातड़ी से हमें इमीडिएटली जो है तपास करना पड़ता है, इसलिए आप पूरा सहकार्य कीजिए। उनको वहां से भेजा गया और एक इमोशन जो था लोगों में भारी था और उन्होंने वो व्यक्त करने के लिए रास्ता रोको किया। रास्ता रोको करने के बाद हमने इंटरवीन किया, उनको यही बात समझाई कि पुलिस का आप सहकार्य कीजिए, अगर पुलिस का आप सहकार्य करेंगे तो इसी केस को हम और ज्यादा अच्छे से ज्यादा समय देके इसको जो है इसके रिजल्ट तक लेके जा सकते हैं। तो वहाँ के लोगों ने हमारी ये बात मानी है, वो सहकार्य कर रहे हैं शांति से। आरोपी जो है वो बेजर टाइप काम करता है, आजू बाजू के जो गांव रहते हैं वहां पे काम करता था वहां पे, तो बाकी कुछ विशेष नहीं है। और उसके ऊपर पहले 2 जो केस थे दाखिल थे, जो मैंने बताया, एक 1998 में उस पर एक ऐसा विनय भंग का केस था और 2015 में भी एक विनय भंग पॉक्सो का केस उस पर हुआ था जिसमें वो बाद में एक्विट हुआ था। तो इस तरह का ये केस है। आज मुख्य मोर्चा का आयोजन वहाँ पे किया गया है, तो वहाँ पे शांति बनाने के लिए आपने क्या प्रायोजन किया? जी, कल ही शाम को कल जो मैं वहाँ पे खुद उपस्थित था, तो मीटिंग ली गई थी गांव के लोगों से और आसपास के गांव के लोगों से आह्वान किया गया था कि आप शांति बनाए रखिए। और इसमें कल उस मीटिंग में उनके जो कंप्लेंट्स थी, जो उनका कहना था इस केस के बारे में या महिला सुरक्षा के बारे में, उन्होंने जो भी मुद्दे उपस्थित किए थे, उन सब मुद्दों पे हमारी डिटेल में कल चर्चा हुई है और शांति बनाए रखने का उन्होंने हमें आश्वासन दिया है और मुख्य मोर्चा भी उन्होंने शांतते से किया है। माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय। शहरात लावण्यात आलेले स्वागत फलक कार्यकर्त्यांकडून फाडून निषेध व्यक्त केलाय। बागेश्वर बाबांच्या दर्शनासंदर्भातील भूमिका तसंच उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा विरोध करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली। या दौऱ्यादरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। भूषण गवई साहेबांनी जो उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये दिलेला निर्णय समाज बांधवांना मुळीच पटलेला नाही आणि त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्या असंतोषातून राज्यभर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मोर्चे निघालेले आहेत। नुकताच यवतमाळ शहरामध्ये सुद्धा मोठा मोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधात निघालेला आहे आणि त्यात भूषण गवई हे बागेश्वर महाराजांचं दर्शन घेतानाचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे। त्यातून संतापामध्ये अधिक भर पडलेली आहे आणि त्यातूनच हा विरोध दर्शवण्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांचं ठरलेला होता। नाही, तो त्यांचा खाजगी दौरा आहे, त्यांनी कुठे यायचं कुठे जायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। आंबेडकरी समाजाला तशा आंबेडकर द्रोही विचारांच्या व्यक्तींची दखल घेण्याची गरज उरत नाही। आंबेडकरी समाजाने त्यांना पूर्णपणे ओळखलेला आहे आणि जन्माने केवळ आंबेडकरवादी नसतो तर तो विचाराने आंबेडकरवादी असतो, हे श्याम मानवांनी सिद्ध केलेलं आहे। त्यांनी जी भूमिका बागेश्वर महाराजांच्या विरोधामध्ये घेतली आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा सत्कार करायचं ठरवलं। आंबेडकरवादी चळवळीतले कार्यकर्ते श्याम मानवांचा सत्कार आज संध्याकाळी करणार आहे। इगतपुरी इथं ट्रॉमा केअर सेंटर आणि महाडायलिसिस सेंटरचं लोकार्पण करण्यात आलंय। आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाले। या केंद्रात 5 डायलिसिस मशीनद्वारे रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेत। अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधाही सुरू करण्यात आल्यात। विशेष म्हणजे इथं डायलिसिस आणि औषधोपचार पूर्णपणे विनामूल्य दिले जात आहेत। यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सुनील बोदमवाड यांनी या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगितलंय। नवीन आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपचारांसाठी मोठी मदत होणार आहे। ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे आपण 5 डायलिसिस मशीन आणलेले आहेत सरकारच्या उपक्रमामधनं। आता या 5 डायलिसिस आपल्या इगतपुरीच्या जनतेकरता याचा फार मोठा फायदा होणार आहे। तर ज्या लोकांना जे सर्वात एंड स्टेज रिनल डिसीज असतात, म्हणजे शेवटच्या स्टेजला असतात, ज्यांची किडनीही काम नाही करू शकत, अशा पेशंटला आठवड्यामधनं अल्टरनेट डे म्हणजे एक दिवसाआड डायलिसिसची गरज भासते। या लोकांसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलला यांचा फार मोठा खर्च होतो। तर अशा लोकांकरता या इगतपुरी सेंटरचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्याचबरोबर वीकली 1 डायलिसिस किंवा वीकली 2 डायलिसिसवाल्या पेशंटकरता मोफत डायलिसिस सेवा आपल्या इथे अवेलेबल आहे।
तर डायलायझर किंवा डायलिसिस या दोन्ही करता कोणताही पैसा लागणार नाही आहे. डायलिसिस हे पूर्णपणे मोफत राहणार आहे. ज्यांचा हिमोग्लोबिन म्हणजे रक्तामधलं जे हिमोग्लोबिनची लेवल असते ती जर कमी असेल तर अशा लोकांसाठी जे लागणारे इंजेक्शन असेल ते पण आपल्या येथे फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर रक्ताची गरज भासत असेल तर आपण अगोदरच त्यांच्या रक्ताची सोय पण घोटी किंवा सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून करून त्या रुग्णांना ब्लड इथे देण्यात येतील. या सेवेमुळे खूप लोकांचे प्राण वाचतील यात काहीच शंका नाही. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं कलिंग प्रक्रियेला सुरुवात केली. बाधित भागातील पोल्ट्री फार्ममध्ये पशुसंवर्धन विभागाच्या पथकाकडून शास्त्रशुद्ध पद्धतीनं कोंबड्या, अंडी, पशुखाद्य आणि विष्ठेची विल्हेवाट लावली जाते. नवापूर तालुक्यातील 3 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण आढळल्यानंतर काल सायंकाळपासून प्रशासनानं कलिंग मोहीम सुरू केली. पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झालेत. रात्रभर चाललेल्या या कारवाईत डायमंड फार्ममधील तब्बल 11,000 कोंबड्या आणि 8,000 अंडी नष्ट करण्यात आलेत. आजही ही मोहीम सुरू आहे. बाधित फार्मच्या 1 किलोमीटर परिसरातील इतर 6 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, अंडी आणि संबंधित साहित्य नष्ट केलं जाणार आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. प्रशासन सतर्क झालंय. बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून विधान परिषद उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यानंतर विधान परिषद उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बच्चू कडू हे अमरावती कुरळपूर्णा येथील स्वगृही परतलेत. उत्साहपूर्ण त्यांचं स्वागत करण्यात आलंय. मुंबई आग्रा महामार्गावर गेल्या 16 वर्षांपासून विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या 107 भूमिपुत्र कामगारांचा रोजगार धोक्यात आलाय. कंपनी बदलल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट धारकांनी या कामगारांना कामावर येऊ नये असे ईमेलद्वारे कळवल्यानं मोठा गोंधळ निर्माण झालाय. रुग्णवाहिका, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग आणि अग्निशमन सेवेत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी पुनर्नियुक्तीची मागणी केली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आलंय. घोटी टोल नाक्यावर कामगारांनी आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय.